श्लोक पाळावे नासतो विद्यते भाव उभयोरपि दृष्टवंत एखाद्या बाद योग्य असते त्याला असत मिळायला जसं बाद होते त्याचा आणि ज्याचा त्रिकालिता बाधित असते त्याला काय म्हणायचं सत्य म्हणायचं सत्य मिथ्या सारासार विवेक त्या श्लोकामध्ये आपण पाळलं आत्मा विवेक आहे कोणता कारण आत्मा आणि उपाधी याची सरमिसळ झालेली आहे तेव्हा विवेकी लोक जे असतात ते त्याच्यातून निवडून काढत असतात थर्मामीटर असते का नाही जे यंत्र असते ते दुधामध्ये टाकलं म्हणजे किती पाणी आहे आणि किती हे दाखवते त्याप्रमाणे जगात जे आहे सार आणि असाराचं काय महासार कोण आहे उपाधी आहे सार कोण आहे परमात्मा या उपाधी माझी अनुपाधी जी आहे ना ती बाद योग्य आहे उपाधी म्हणजे देह वगैरे पासून तो व्यष्टीपासून तो समष्टीपर्यंत ऐकले तेव्हा असल्या प्रकारची उपाधी ती काय करते उपाधी आपल्या धर्म उपदेशावर ते वाढत होते उपदिष्टे समीपे सत जवळ राहते आणि धर्म कोणावर टाकते आता उपाधी आहे मिथ्या आणि आत्म्यावरती धर्म टाकल्यानंतर आत्मा होता मिथ्या आणि उपाधी होते सत्य असं आहे मग आत्म्याचं ज्ञान नसते देहालाच आत्मत्व आपण त्याला अन्योन्याध्यास म्हणणार आत्म्याचा जगतावरती अध्यास आणि जगताचा आहे आत्मा सद्रूप आहे त्याचा अध्यासाला विषय काय वाटतात आणि परमात्मा काय वाटतो असंच वाटतं त्याचं माय आहे विचित्र प्रकार आहे नाही का ते चोरी करणारे लोक असतात ना ते काय करतात चोरी करतात आणि कुणाच्या जवळ रिकामं पाकीट घेऊन पडून जातात चोरी करीत उलट समजावं न करता येतो बाबा असं करायचं नाही लोक आणि ज्याने चोरी केली नाही तो काय नाही तसंच आहे बा म्हणून विचाराचं आणि रसलेन प्रपंच म्हणून बाद होत असतो जगताचा सुद्धा काय होतो कशाने बाद होतो ब्रह्माने आहे स्वात्मा एव शिष्यते जीव भाव जगत भाव बाधे त्याचा बाधच होऊ शकत नाही तुला आत्मा असं एक तात्पर्य सत आणि असत असत मग पदार्थाचं विद्यमानत्व सिद्ध होत मृगजळ दिसत असते का हाताला लागत नाही दिसत नसते का म्हणून तर हरिण काय होते फसते ते माणसंही फसतात काय काय फुटवणे पडे तो परिणाम शेवटी ग्लानी येऊन पडून जात असतो मरण जात असतो तरीसुद्धा हे मृगजळ आहे त्याच्या ध्यानामध्ये येऊ शकत नाही त्याप्रमाणे आमची स्थिती होत असते सगळं आयुष्य जरी गेलं तरीसुद्धा विषय सुखाची भ्रांती निवृत्त होत नाही आणि मराला टेकलेला असतं एखादा माणूस त्यांना सांगितलं म्हटलं राम राम म्हणा की जन्मभर म्हटलं देवाचं नाव घेतलं नाही ना आता देवाचं नाव घ्यायला सांगता का घ्या हसत नाही बोलत नाही काही नाही आणि स्वागत म्हणून बाईनं जर चहा सुरुवात केला काही कॉफी काय करतात ते कब्बशीचा आवाज जर आला तर म्हातारा उठून बसत असत चहा घेणार का म्हटलं माराला टेकला असतो राम म्हणत नाही चहाला नाही आणि चहा किती प्याला असतो 3 वर्षाचा असताना देखील अर्धा डोस घेत असे आता 95 वर्षाचा झाला आहे किती चहाला प्याला असेल तुमच्या आळंदीची पाण्याची टाकी का तरी विषय सुखाची भ्रांती निवृत्त होत देही संस्पर्शाच्या अनुभव
मग ते शिरोमध्ये मग शहाणी माणसं त्याच्या मग कुठे म्हणतं येऊन तच सुकून धरा तथांतर ज्योती होया याच्यामध्ये रहा. तात्पर्य कशा करता हे सर्व जे जे बाध योग्य आहे ते असंच आहे. ज्याचा कधी बाधच होत नाही त्याचा काय म्हणा. मग त्याच्याकरता हा सगळा उपाधीचा विषय सांगून भगवंतानी हा श्लोक आणि बाधयोग कोण आहे परमात्मा आहे. मग लगे परमात्म्याचं स्वरूप नासते विद्यते भाव ना भाव उभयावर अपि दृष्टून. मग त्या उपाधीमध्ये असलेला जो परमात्मा आहे तो अमर स्वरूपाचा आहे. किम स्वरूपाचा आहे म्हणजे आहे ते म्रियते वा कदाचित. असं स्वयंभव तत्व आहे कोणतं ते उत्पन्नही होत नाही त्याचा नाशही नाही कोणताही परिणाम आणि त्याचा अभाव कधी होऊ शकत नाही. असं असलेलं जे तत्व आहे त्याला म्हणतात नासत्व विद्यते ना भाव विद्यते. त्याचा कधीही बाध होऊ शकत नाही. मग तुला शोक करण्याचं काय नाही कारण नाही. अरे शोक निवृत्तीचे साहेब 10, 15, 20 श्लोक आहे ना. कारण शोक का झाला होता तो आला ना ते पाले ना सगळा कुळ वगैरे आणि याला मारायला म्हणजे त्याला कोण दिवसात भीष्माचार्य द्रोणाचार्य घरचीच मंडळी सगळी त्याच्यामध्ये आणि त्यांना मारायचं म्हणजे म्हणलं ओमत मत पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज्य सगळं यदि अप्रतिकार मी एक मेलो तरी चालेल बाकीचे चांगले जगतील. नयोत्से इथे मी मुळीच लढणार नाही असं निश्चयाने सांगतो. काय तर शोका करता हे ब्रह्मा म्हणून आत्मज्ञान सांगितलं. दोन्हीचं उपाधीचं ज्ञान सांगावं लागत असं. आणि सरमिसळ झालं आहे ना. दुधामध्ये पाणी असलं तर पाणी किती प्रयत्न केला तरी ते पाणी कुठं दूध होत असते का. दूध पाणी होत नाही पाणी होत नाही. तसं कितीही प्रयत्न केला तरी शरीर उपाधी नाशिवंत आहे काय. आणि आत्म्याचा किती प्रयत्न करून आपण नाश करण्याकरता गेलो तरी सुद्धा तिन्ही प्रकारचे नाश त्याच्या ठिकाणी. अविनाशी तू हे सर्व मग तुझी बुद्धी तुला नाश दिसतो. तुझी बुद्धी देहेंद्रियावर आहे. देह आणि इंद्रियाच्या मध्ये आतमध्ये असलेलं त्या चैतन्य तत्ववेत्त्याची दृष्टी कुठे असते आत्म्यावरती असते. आणि तुमची आमची दृष्टी कुठं असते याच्यावर असते. काल दृष्टांत एक घेऊन सांगितलं असतात. आपल्या घरचा कॅमेरा कोणाचा फोटो घेतो मड्याचा. आणि कुठे तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेले म्हणजे फोटो काढून या तो कॅमेरा कोणाचा घेतो हातला घेतो आहे का. संताचा कॅमेरा कोणाचा आतला तुमचा आमचा बाय आहे. कारण ती ज्ञानदृष्टी आहे. कोणती दृष्टी आहे आणि आपली पदार्थ दृष्टी आहे. दोमध्ये काय ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. नासत्व विद्यते भाव न भाव विद्यते वयावर आपले दृष्टवंत. या उपाधी माझे गुप्त चैतन्याचे सर्व सलिली पाहिजे एक होऊन मिळले असे. जरा विवेक करतात तर विवेकी पुरुषाला राजहंसाची उपमा आहे. लोक विवेकाच्या द्वारा काय करतो वेगळं करतो. कोण हीच शक्ती कोणाच्या स्तोतीत आहे. बगडा सुद्धा जवळ बसला आहे काय. राजहंस सगळ्याजवळ बगडा बसला जवळ बसला म्हणून काय राजहंस होतो का. एखादा कामगार म्हणून आणखी नरेंद्र मोदी जवळ बसला काय नरेंद्र मोदी होता. जाऊ दे आपलं. एक श्लोक आहे बा तत्वज्ञ पुरुष हा खाली जरी बसला तरी काय तो आणि बगळा कावळा शिखरावर बसला कुठं बसला तसं काय राजा होतो का. दोचा निर्णय त्यांनी केला असल्यामुळे वर श्लोक आहे.
तुला शोक करण्याकरता कोणत्याही प्रकारे काही नाही, कारण नाही. सुंदर श्लोक आहे ना. कारण ती उपाधी जी आहे त्या उपाधीचं वर्णन इथे आणखी काय केलेलं आहे ना. पण तुझी दृष्टी आहे शरीराधिकावरती आणि तत्पर त्याची दृष्टी कुठे राहते? आत्म्यावर. म्हणून आपल्याला काय दिसते? जन्ममृत्यू आत्म्याला आहे का शरीराला आहे? आहे का? मग त्याचा वेदांतामध्ये शरीरात असूनही सुद्धा अशरीर आहे असं सुद्धा. कारण मिथ्या जे पदार्थ असतात ना त्याच्याशी आपला काही संबंध नसतो. मिथ्या नित्यत्वाचं समजून हेतू देऊन शरीरात असूनही सुद्धा तो काय वेगळा आहे. आणि शरीराशी संबंध नाही, जन्माशी संबंध नाही, मरणाशी काही नाही. तुमच्या आमच्या ठिकाणी मरण माझे मरुणे गेले मरते. पण त्याला काय झालेलं आहे? जन्म मरणाचा विसर पडलेला आहे. काय अशी स्थिती असते तत्ववेत्या पुरुष आहे. म्हणून हा विवेक बरं का शोकनिवृत्ती करता चांगल्या प्रकारे उपयुक्त असल्यामुळे भगवंतांनी आत्मविवेच्या बाबतीत 4, 5, 6 दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितला. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्तमध्यानी अव्यक्तानी. तुला असं वाटेल जीवाच्या बाबतीमध्ये शोक करावं तर मग जीवही सुद्धा मरत नाही. प्रारब्ध संपलं म्हणजे शरीर टाकून देतो काय करतो? निघून जातं. कुत्र नाही का एखादं असताना ते भाकरी टाकली असती, भाकरी खाईपर्यंत थांबतं खालं सुद्धा. त्याप्रमाणे प्रारब्ध संपलं तर जीव काय होतं? मग का म्हणतं तुम वापी म्हणजे अनुमा गुणानुता विमुणाना अनुपश्यंती पश्यंती. मग येणं जाणं कोणाच्या पाठीमागे आहे? जीवाच्या पाठी. आत्मा येत नाही ना, आत्मा काय होत नाही, जात नाही या देहातून त्या देहातून त्या देहातून. त्याला वेदांताच्या भाषेमध्ये दिवसाच्या बाबतीमध्ये आदिदैव असं म्हणतात. शरीराला अध्यात्म अधिभूत म्हणायचं आणि परमात्मा स्वरूपाला आदि यज्ञ म्हणतात. सुंदर विचार त्या गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये. आणि सर्वामध्ये अंतिम तत्व जे असतं त्याला काय म्हणायचं? ब्रह्म. किंतत किंमध्यात्म. जगताच्या बरोबर ते उत्पन्न होत नाही, जगत त्याच्या नाशाने काय होत नाही. दसच्या त्याला अध्यात्म म्हणतात. काय म्हणतात? तिथं आहे का कोणत्याही प्रकारे नाश आहे का वगैरे? बरोबर तत्व विचार 8व्या अध्यायामध्ये. आणि 6वा प्रश्न आहे तेव्हा देह पडल्यानंतर त्याची स्थिती होते कधी, असे 5-6 प्रश्न करून तो अध्याय काय केला. मग तो त्याला विज्ञान म्हणतात. काय म्हणायचं? विज्ञान आहे ना. 7व्या अध्यायामध्ये विज्ञान आहे, 6व्या अध्यायामध्ये योग सांगितलेलं आहे, 7व्या अध्याय. म्हणा 9व्या अध्यायामध्ये सुद्धा विज्ञान काय केलं. अशा रीतीने शोकनिवृत्ती करता सांगितलेला तो श्लोक आहे नाही का. न त्वं शोचितुं. तुला शोक करण्याचं काय नाही, कारण नाही. तसं पुढचा श्लोक घ्यायचा आपला. 2-3 झाले ना आपले. एक कोणता महात्मा नसतो दुसरं कोणतं आणि की कोणतं बरं हा तद्बुद्ध सदात्मा नसतं गच्छन्त पुनरावृत्ती ज्ञान. याच्यामध्ये ब्रह्माभ्यास सांगितला आहे. ज्ञानाचा परिपक्वता होण्याकरता एक अभ्यास नावाचं तत्व आहे ना. अभ्यासाच्या योगाने आपल्याला आघाटीत असलेल्या पदार्थाचं सुद्धा आत्मसात काय होतं? ज्ञान होत आहे. 12व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंताने भक्ताच्या बाबतीमध्ये निश्चय होण्याकरता अभ्यास समर्थ होते.
अभ्यासाशी सांग अभ्यासाचे निबळे की जंत्र विषयारी पडे समजे मला अभ्यासाची काही सर आपण मूर्ख कशामुळे राहतो अभ्यासाचा मार्क कमी का मिळते अभ्यासाचा काय अभाव आहे जाऊ दे आपला विश्रांतर होता मला तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यात तेव्हा आपण नाही पाहिलं आपण जे काही कर्म करतो कोणतं ते कर्म काय यत करोसी यदस्नासी यज्जोसी तत्कुरुष्व कोणाला समर्पित करावं जेजुरीच्या खंडोबाला ईश्वराला अर्पण बुद्धीने काय म्हणजे ते कर्म काय होत असतं ब्रह्मरूप होता पुढे भोग देण्याकरता कारणीभूत राहत नाही आपला भोग शिल्लक राहतो म्हणतो पुनरपि जननम ते भोगण्याकरता यावं लागलं त्या जन्मातलं जरी प्रारब्ध संपलं तरी संचितामधलं काय ते पुन्हा ते प्रारब्ध भोगण्याकरता पुन्हा जन्म पुन्हा कर्म पुन्हा जन्म म्हणजे सगळी या कर्माच्या पाठीमागे लागलेली परंपरा आपल्याला असल्यामुळे अनेक जन्म आपल्याला काय करावं लागतात अगा कर्मे जाई तेव्हा ती मागचं कर्म काय करावं लागते त्याच्याशिवाय समाधान प्राप्त होऊ शकत नाही कोणीतरी ग्रस्त काहीतरी आजार झाला म्हणा किंवा काही म्हणा चर्मरोग म्हणा किंवा डॉक्टरने सांगितलं म्हटलं का काय म्हटलं काय म्हटलं तुम्ही काहीतरी गोडधोड घेत असता का हा मग म्हणायला लागले म्हणजे तुम्ही गोड खात असता का मला गोड खातो की त्या गोडाच्यामुळे हा काय परिणाम आहे मला गोड खाणं काय करा बरं तरी गोड खाणं काय केलं संयम राखला गोड खाणं काय करा तरी लोक काय होईना हा म्हणलं डॉक्टर तुम्ही सांगितलं रोग गोड खाऊ नका रोग नाही जावतो 2 महिने झालं म्हटलं गोड खाणं काय केलं पण तरी हा आजार जात नाही ते म्हटलं हे बाई या जन्मात सोडला म्हणजे मग आजार जा हे म्हटलं प्रारब्ध आहे मागच्या जन्माचं काय आहे आणि ते भोगून काय करावं लागते नाही नाही तुम्ही कल्पना एखादा माणूस म्हणतो ना मी कोणताही सेवन करीत नाही चांगला वागतो असं करतो तरी मला हा रोग संगती काय लावणार मागच्या जन्माचं काय त्याच्याशिवाय समाधान प्राप्त होऊ शकत नाही समाधान अध्यात्म कारणी होतं ते प्रारब्ध काय करावं लागतं जाऊ द्या आपल्या माझा एक दृष्टांत आलेला तद्बद्ध तदात्मान तुमचा मागचा सगळं थोडा संदर्भ लावायचा आपला मागच्या श्लोकाचा म्हणजे गीतेमध्ये 3 प्रकार 3चा उपयोग केलेला आहे एक कर्मयोग दुसरा उपासना योग तिसरा मग गीता कर्म सांगते का उपासना सांगते याच्यामध्ये दर्शन करायचे मत आहे कोणी कर्मफल गीता लावतात कोणी उपासनाफल लावतं कोणी टिळक वगैरे आधी करून आहे ना तरी गीताने कर्मफल लावलेले आहे द्वैती लोकांनी गीता उपासना बरं आणि वेदांताने गीता ज्ञानफल लावले कारण मोक्ष कशाने प्राप्त होतो म्हणून गीता कोणत्या प्रधान आहे असं माझं पण ज्ञान प्रधान जरी असली तरी पण मग कर्म आणि उपासना सांगितली मग काय सांगायला पाहिजे ज्ञानच सांगायला पाहिजे नाही का
एखादा लहान मुलगा असला त्याचा बाप म्हणतो आजोबा म्हणतो बाळो तुला एम.ए. करायचं आहे काय करायचं आणि त्याला आनंद वाटत असतो एम.ए. करायचं आहे आणि त्याचं नाव टाकण्याचा प्रसंगाला पहिल्या वर्गात टाकतो. मग तो कार्ट विचारते आजोबाला म्हणलं हा कोणता वर्ग आहे म्हणलं पहिला वर्ग म्हणलं आता आपल्याला ते एम.ए. करायचं आहे एम.एच्या वर्गात काय का मग जावं लागेल क्रमाने जावं लागेल. मग तसे सगळे जीव कशाने बांधलेले आहे कर्माने बांधलेले बंधाने बंधात पडलेला म्हणून त्या बंधातून निरुक्त होण्याकरता साधना मार्ग बांधला आहे का. म्हणून कर्म आणि उपासना साधना मार्ग आहे. मग उगीच का ब्रह्मभावाला प्राप्त होतो का. मग तिची कर्म उपदेश केले. मग तिसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं कर्म. पण कर्म जरी सांगितलं असलं तरी कर्माचे बंधन असतात. त्या बंधनातून तो काय झाला पाहिजे ते कर्म किंवा स्वरूप झालं पाहिजे ब्रह्मरूप झालं पाहिजे. म्हणून उपासना काढणं यद्याच कर्म करो मी अखिलम शंभो द्वारा ते सर्व कोणत्या बुद्धीने केलं पाहिजे ईश्वरार्पण. म्हणजे ते कर्म भोग देण्याकरता काय राहत नाही. मग ते कर्म ब्रह्मरूप आहे ना लक्षात. मग कर्म आणि उपासना मग कर्म ब्रह्मरूप झालं आहे लक्षात आहे. पण करता राहिला ना आपण जीव राहिला. मग जीव ब्रह्मरूप होण्याकरता कोण होण्याकरता मग ब्रह्म विचार आहे नाही का. त्या ब्रह्माहून आपण भिन्न नाही आपल्याहून ब्रह्म काय आहे. मग करता तद्बुद्ध तन्निष्ठा सत्परा अत्यंत 15 वृत्ती नाही सर. मग तद्मत नाही कोणाच्या ह्याच्यामध्ये जीवत्व दशा नष्ट होते ब्रह्मविचार. तो जीव आहे भाष सरे मग त्याच्याकरता ब्रह्माभ्यास तच्चंदनम तत्कथनम अन्य हे तदेक बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्म. आपल्याला जे काही इंद्रियाचा समज साधना परमेश्वराने दिली इंद्रिय हातपाय घाल प्रधान सारण त्याच्यामध्ये बुद्धी आहे काय नाही का. बुद्धिनाशात बुद्धी सर्वात प्रधान साधन आहे. कारण ज्ञानाला योग्य कोण आहे हे साधन आहे. हाताला ज्ञान होत असते का पायाला कुठं होत असते का नाही का. आपल्याला एखादी गाय आहे आणि गाईचं दूध जर काढायचं असलं मग गाईच्या सर्व अंगामध्ये काय मग काढायचं झालं तर कुठून कासे तसं सर्वच ब्रह्मरूप आहे. पण अनुभव येणारा कोण पाहिजे बुद्धी. आणि मग ती बुद्धी आपली बुद्धी कोणाला देहाला विषय करते आणि तत्ववेत्तेची बुद्धी कोणाला विषय करते ब्रह्माला आहे. बुद्धी निश्चय ब्रह्मरूप भावी ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण आहे का. सगळ्यामुळे कशाला किंमत आहे. कुठेही आपल्याला नोकरी करायची असली किंवा गायचं असले नाही का. मग त्याच्यामध्ये पहिलं क्वालिफिकेशन तुमचं का तुमची विद्वत्ता किती आहे. उगीच कोणी कोणाला नोकरी देऊन टाकते का. सांगितलं ऐकलेलं आहे. एका कामगार माणसाने तक्रार केली कोणाला ऐकलं हो कारखान्याचा मालक कोणीतरी होता. तर म्हणला का आम्ही दिवसभर राबतो इथं बरं का. आणि हा ग्रस्त म्हणला खुशाल मोटारीमध्ये येतो इकडे तिकडे फिरतो आपला आणि पुन्हा बंगला त्याला राहण्याकरता नामकं तमकं हे सगळं. म्हणलं असा भेद का करतात. आमचा पगार किती 5,000 आणि त्याचा पगार 5 लाख किती. म्हणलं इतका फरक करण्याचं कारण काय असा प्रश्न आहे.
मालक कंपनीचा आपला कारखान्याचा गप्प बसला नाही का. म्हणून आम्हाला फुकट राहण्याकरता हे नाही काही नाही तिथे. म्हणा मालकाच्या नाही का मनुष्य त्याच्या कुत्र्याला सुद्धा गाडीत बसून घेऊन जावं लागलं. मग तरी सांगितलं म्हणलं काय हरकत नाही. मग गप्प बसला, शांत बसला. कारखाना काय पडला, बंद पडला. मग तरी सांगितलं कारखाना बंद असल्यामुळे इथे नौकर वर्गाने आपापल्या जागा काय करा सोडून द्या. म्हणजे कामगार म्हणलं महाराज असं कसं. म्हणलं कारखाना बंद पडला ना, करकी कारखाना सुरुवात दो. कामगाराला सांगितलं, त्याला समजते का करा. मग कोणाला हाका मारल्या, ज्याचा 5 लाख रुपये पगार आहे त्याला हाका मारल्या. त्याला म्हणलं बोलावून घेऊन ये. बोलवून त्याला सांगितलं कारखाना काय केलेला आहे, बंद पडलेला आहे, सुरू झाला पाहिजे. पण त्याने आपल्या इकडे तिकडे पाहिलं आणि त्या कामगाराला सांगितलं एक हातोडा घेऊन ये. मग तो आपला हातोडा घेऊन एक स्प्रिंग होता बघा. म्हणलं इथं काय कर, ठोके ठोकलं. कारखाना काय झाला, सुरू झाला. आणि त्याला सांगितलं 5 रुपये तू घेऊन जा. म्हटलं कसं ते हातोडा ठोकले. म्हणून त्याचा पगार किती आहे. मग कशाला किंमत आहे हे का. ज्ञानाला किंमत आहे. कशाला, क्रियेपेक्षा कोणाला किंमत आहे, ज्ञानाला आहे. आणि तत्ववेत्याच्या ठिकाणी काय असते, ब्रह्मज्ञान. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. जाऊ द्या कोणाच्या मग ते ब्रह्मरूपता प्राप्त होण्याकरता अभ्यास सांगितलेला आहे. जीव मूळचा ब्रह्मरूप आहेच, पण त्याला आपल्या स्वरूपाचा काय पडलेला आहे. पुन्हा त्याच्यामध्ये येण्याकरता पुन्हा ती बुद्धी कोणामध्ये प्रवेश करते. बुद्धी निश्चय करणारे कोण आहे, सर्वांमध्ये श्रेष्ठत्व कोणाला आहे. त्याचे प्रकार वगैरे पडलेले आहे. सद्बुद्धी, दुर्बुद्धी, काय वय, प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्याकार वयावय, बंधमोक्षांच्या या वृत्तीबुद्धी, या धर्माधर्मांच्या कार्यांच्या आयतावत प्रजानाती बुद्धी. 3 प्रकार केले. तेव्हा सगळ्यामध्ये दुष्बुद्धी, दुष्टबुद्धी, तमगुणी बुद्धी म्हणजे. तमगुणी बुद्धीमध्ये दुसऱ्याच्या दुःखात त्याला आनंद होतो. कोणाला, आणि सत्वगुणी बुद्धी म्हणजे दुसऱ्याच्या सुखाने काय होतं, तो काय म्हणे सुख परावे. मग ती बुद्धी काय करते, ब्रह्मस्वरूपाचा निश्चय कर, तद्बद्ध आहे करे. मग आता ती देहबुद्धी जाते आणि कोणती बुद्धी येते, तद्बुद्ध. तदात्मा, ब्रह्माचा आमकचा काय आहे, आत्मा आहे असं. आणि तद्बुद्धी तदात्मान तन्निष्ठा. तन्निष्ठा म्हणजे त्याचा आत्मनिवेश घेत असतो, तेच मी आहे काय. तद्बुद्ध तदात्मान तन्निष्ठा तत्परायण. ते ब्रह्म माझ्यावर भिन्न नसून मी किम स्वरूप आहे. का. आता देहभाव जातून कोणता भाव प्राप्त होतो, आहे काय. त्याच्यावर 2 प्रकार आहे. कोणता आहे, 2 प्रकार ज्ञानामध्ये नाही, परोक्ष ज्ञान आणि. आता परोक्ष ज्ञानातून कोणते देह ब्रह्म, आतापर्यंत ब्रह्मा म्हणून तेव्हा काय होतं, भिन्न होतं. अपरोक्ष ज्ञानामध्ये काय असते, भेद सिद्ध होतो का अभेद सिद्ध होतो, नाही. परोक्ष ज्ञान हे काय होतं, अभेद सिद्ध होतो. अगोदर कोणतं ज्ञान आणि पुढे अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर संपलं की अनुभव ब्रह्मास्मित्य अनुभव होते. पश्चात खलवेन सर्वविधम. अगोदर आपल्याला मी ब्रह्मा याचं ज्ञान होते आणि मी ब्रह्मा याचं ज्ञान झाल्यानंतर सर्वम खलविदम. मग जे जे दृष्टी दिसते ते धनी वनी होगा वासनेचा. मग तो ओळखेगा मग सर्वत्र ब्रह्म आहे. विद्या विनय संपन्ने ब्रह्मणे
शुनीच्या भेद नावाची वस्तू पाहायला जातो तरी सुद्धा भेद सापडत अशा अभेद स्वरूपाला तो काय होतो. मग विद्या विनय संपन्ने ब्रह्मणे कवी हस्तिनी शुनीचैव सपाकेच सर्वं खल्विदं ब्रह्म. मग भेद सगळ्या दुःखाला कारणीभूत कोण आहे? भेद आहे की त्या भेदाच्या त्या विचारसागरामध्ये आहे. श्री गुरुचं कर्तव्यच आहे संसाराचं मिथ्यात्व पटवून देणे आणि सगळे भेद दुःखाला कारणीभूत आहे. ते भेद काय करायचे? मग 5 प्रकारचे भेद आहे. कुठं 3 प्रकारचे, कुठं 2 प्रकारचे. एकूण भेद किती आहे? जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, ईश्वर ईश्वराचा भेद नाही. एका पोराने सांगितलं म्हणलं ईश्वर ईश्वराचा जीव जीवाचा भेद आहे मान्य आहे की भेद हा एकात असतो का अनेकात असतो? द्वैवनिष्ठा दोघांमध्ये. भेद म्हटला की किती पाहिजे? 2 पाहिजे. ईश्वर किती 2 आहे का? ईश्वर किती आहे? एकच आहे की. जीव मात्र कसं आहे? मग जीवाजीवाचा भेद का झाला? नाही. जीवाजीवाचा भेद अविद्येमुळे झाला. हे पहा, अविद्या उपाधी एक प्रकारची नसून अनेक प्रकारची आहे. मलिन सत्पात 15मध्ये आहे पहिल्या प्रकरणात. ब्रह्म हे जीवभावाला कोणामुळे आलं? अविद्येमुळे. आणि ती अविद्या एक आहे का? मलिन अविद्या अनेक प्रकारचे. जीव किती झाले? अनेक झाले. जीवाजीवाचा भेद जीवपणा कोणामुळे आला? अविद्येमुळे झाला. आणि तिचे भेद मग हे अनेक जीव झाले तर जीवाजीवाचा काय आला? त्याच्यामध्ये अन्नज जार स्वेद उद्भीज याला जीवाजीवाचा भेद. हे भेद काय होतात? संपन्न झालं. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी. आता देहावर बुद्धी आहे का ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्म्यस्वरूपाच्या जीवाजीवाचे भेद काय होतात? निवृत्त होऊन जात असतात. जडाच्या भेदाचं उदाहरण सांगायचं म्हणजे नाथ महाराजांची यांच्यामध्ये एक दृष्टांत आलेला आहे. एक नाथ महाराजांची कावडी प्रसिद्ध आहे ना, अजूनही सुद्धा लोक काय म्हणतात. आणि तिथं दाखवतात ना रांजण, तर योगेश वगैरे दाखवतो म्हटलं नाथ महाराजांच्या सोबतचा काय. नाथ महाराज याच मूर्तीला काय दाखवत होते? नैवेद्य दाखवत आहे नाथ महाराज. मग ते कावड आणायची, काशीवरून आणायची गंगा, आणि पुढे नाथ महाराजांच्या रांजणात काय करायची? टाकायची. मग जायचे तरुण पोरं. कोणी पायात वाहन घालत नाही, कोणी काही. मग म्हणलं याच्यामध्ये खरोखर कोणी कोणाला जाणलं बा. म्हटलं महाराज एवढं पार्वती म्हणा इथून इतक्या लांब काय आणते? गंगा आणते. आणि शंकराला काय करते? पार्वती. म्हणजे खरे कोण आहे दाखवण्याकरता. मग परमात्मा झाला ते पार्वतीला घिसाडी केलं. आपला हे झाला बघा. आणि एका गाढवाचं काय केलं? रूप केलं बघा. आणि ते मरायला टेकलेला असले प्रकार दाखवला. मग एक कावड घेऊन जाणारी माणसं मग ती घिसाडीन बाई म्हणायची, हे बाबा इकडे माझं गाढव मारायला लागलेलं आहे, याला पाणी पाच घे. मग तर पाणी पाजायचं एक बाजूला करायचं, एक म्हटलं बाजूला घे. मूर्ख कोठली म्हटलं तुझं हे गंगा काशीहून आलेली गंगा तुझ्या गाढवाला. कोणी आलं तर सुद्धा गाढवाला पाजण्याकरता पाणी तत्पर राहिलं. काशीहून आणलेली गंगा. आणि नाही का परमेश्वराला तर जाई दाखवायचं. आणि म्हणले गाढव मरून जाईल की पाणी पाजा की मरू दे की म्हणलं त्याला. एकाने सुद्धा पाणी काय केलं नाही. मग शेवटी कोणाची आली? मग त्या नाथ महाराजांनी पाहिलं बघा. बाईने सांगितलं
म्हणजे काशीची गंगा कोणाला पाजली? गावडा उठून बसलं का? बघा गाडा होता का परमात्मा होता? आणि मग सांगितलं कोणी रुक्मिणीला आपल्या हिला सांगितलं, म्हणायला लागले म्हणजे पहा फक्त आत्मस्वरूप कोणाला कळालं? जो आत्मा आणखी आपण ज्याला गंगेची कावड म्हणून पूजा करत होतो तो रामेश्वरचा जो आत्मा आहे हे आहे आणि तोच कोणामध्ये आहे? विद्या विनय ब्राह्मणे शुनेच्या स्वभाव. इतर हे सुद्धा काढव घेऊन जात होते. समजलं का परमात्मा? फक्त कोणाला कळलं? आत्मा. म्हणजे याला अभेद ज्ञान म्हणतात. विद्या विनय संपन्नी गवी हस्तिनी शुनी. शुनी म्हणजे कुत्री. सौभाग्याच्या पंडिता. पण ही स्थिती कुणामुळे झाली? आदव ब्रह्मास्मित्य अनुभव होते ते. अगोदर आपल्याला ब्रह्मज्ञान व्हावं लागतं आणि मग ब्रह्मज्ञानमध्ये जे जे दृष्टी दिसते ते पुढ्या ज्ञान त्याचे नाही. अशा पद्धतीला प्रार्थना. ब्रह्मरूप भावी ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्पर ते नाही का? तत्पर आहे ऐसे व्यापक ज्ञान भले त्याची समजा अद्वैत ब्रह्म अलग लक्षात आहे. असं अद्वैत ब्रह्म व्यापक स्वरूपाचं असल्यामुळे ब्रह्म कसं आहे? असंग स्वरूपाचं आहे. असंग निर्विकार अक्रिय हे सगळं. कोणताच संघ नाही तिथे. त्याची सत्ता कोणती आहे? व्यावहारिक आहे का प्रतिभाषिक आहे का पारमार्थिक सत्ता आहे? अजातवाद म्हणतात. फक्त एक ते कोणी त्याला जय जय व शुद्ध असं म्हणतात. उदारे प्रसिद्ध अनवर्ता नाही घडविला नाही बैसविला पुंडलिका आला नाही का? सगुण रूपाला सगुण रूपाच्या सगुण रूप कुठं होतं? निर्गुणामधून नाही का? सगुण जरी झाला परमात्मा तो आला कुठून? शून्यातून का? म्हणजे निर्गुण निराकार होता तोच का झाला? उगीचाच झाला का? हे दुष्ट लोक धर्माप्रमाणे वागत नाही. मग तो आता अभंग आहे की धर्मरक्षा आहे आपुल्या बाळची. तात्पर्य असं जे सिद्ध स्वरूप आहे ना त्याला असंग म्हणतात. संघ करून होणार असं जे ब्रह्मतत्वाचं वर्णन आहे ना. निर्विकार आहे. कोणताही एक रस आहे म्हणून कोणताही त्या ठिकाणी काय नाही विकार आहे. आणि सर्व व्यापक असल्यामुळे क्रिया नाही. व्यापकाच्या ठिकाणी काय नसते. हे पहा आकाश सर्व व्यापक आहे नाही. मग आकाश कुठं येणं जाणं करत असते का? परिच्छिन्नाच्या ठिकाणी असं जे ब्रह्मा आहे ज्या ब्रह्माला आणि नाही का म्हणे घ्यायचं तिथे इथूनच अजातो हा श्लोक चालू शकतो बा. ना सद्व विद्यते महाभाव विजय. मग अशा या ब्रह्मापासून सृष्टी होईल शक्य आहे का? सृष्टीकडे आणि भासते याची. मग जे जे भासते ते कसं आहे? ना सत्व विद्यते ना भाव विद्यते नाही का? दिसणारा जे असलं तरी पण त्याचा सत्ता सिद्ध होऊ शकत. मृगजळाची कुठं सत्ता सिद्ध होऊ शकते का? त्याप्रमाणे अशा प्रकारे असल्यामुळे एक अद्वैत ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाल्यामुळे मात्र तो परिच्छिन्न नाही. जे जे दृष्टी दिसते ते हरिरूप आहे करे. म्हणून काय ऐसे व्यापक ज्ञान. आता त्याचा भेद के देखावा पुढचे सगळे भेद काय झाले? सूर्याच्या ठिकाणी अंधार असतो का? एखादा भाग्यवान माणूस असला त्याला दैववान म्हणा. त्याला कुठं गरिबी माहिती असते का? हेच दृष्टांत आहे का? त्याच्यामध्ये वाचा तुम्ही आपले तद्बद्ध असतात ते तर भेद के देखावा. दोन चार दृष्टांत देऊन असत सुंदर वाचा की ते दृष्टांत.
ऐसे व्यापक ज्ञान भले दयाच्या हृदयात दिसत आले दयाची संस्कार दृष्टी बोली हे आपण बेचिपा जैसे हे देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू परिदैव जैसे कौतुके काहीच दैन्य देखे का विवेक हा नोळके भ्रांती ते जेवी नातरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्ने अमृत नायके काने मृत्यू कथा हे असो संतापो कैसा चंद्र न स्मरे जैसा बुद्धी बेदू नेनती तैसा जसे का विचारता निरसलेन प्रपंच 2-4 दृष्टांत दिले होते त्याप्रमाणे दृष्टांत आणखी दिले. एकदा भाग्यवान मनुष्य किती प्रयत्न केला गरिबी आणण्याचा तरी गरिबी येण्याच्या ऐवजी श्रीमंतीच काय होते वाढत जाते. देवाची करणे नारळात नाही का. 3-4 भाऊ चुलते असले आणि 3-4 भाव मिळून एकच नारळ असतो आणि जमीन किती असते 20-25 एकर काय असते 50 लाख रुपये गुंठा आणि एकच नारळ आहे की 3 भाव मिळून किती आहे सारी इस्टेट कोणाला 12 तिकडे आईला भाऊच नसतो मामाच नसतो आईची इस्टेट कोणाकडे खर्च करायला जातं तर उलट आणखी येते दैव जायचे आणि काहीच नाही आहे. ते गजानन महाराजांची पालखी असते का त्यांचं उत्पन्न खर्च करण्याकरता जातात काय करतात म्हणून काय उलट देणगीच्या द्वारात दुप्पट यात्रा वगैरे काढली जेणेकरून लोकांच्या करता खर्च करावा खर्च होण्याच्या पूर्वी कारण भाग्यवान दैव जायचे काहीच नाही का विवेक हा न ओळखे विवेक आहे भ्रांती राहील का नाही पुढे पुढचे मला माहिती आहे सूर्याला कुठं अंधकार माहिती आहे का अहो म्हणलं तुमचं पोट दुखते औषध करायचं आहे म्हणलं मग काय औषध पाहिजे अंधार आणा म्हणायला लागलं तर सूर्य विचारतो अंधार म्हणजे तुला काय माहिती पुढे हे असो संताप कैसा चंद्रो न स्मरे जैसा सुंदर दृष्टांत आहे बघा. उलट तर ऐकणारा परीक्षक म्हणत आता पुरे झालं का घाबरण्याचं काय नाही कारण नाही. सुंदर दृष्टांत देऊन काय करायचं एखादा गोष्ट सांगायची नाही आठवलं आणखी काही श्लोक आहे तुमचे 2-4 झाले ना वेळ आहे आपला 2-4 राहिलेले काय करू इथेच थांबा.